आता आज शैक्षणिक बंद होतं, अनेक क्लासेस बंद होते आणि सोमवारी जी बंदची हाक दिलेली आहे त्यात नक्कीच सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. तुमचे आमचे सर्वांचेच पाल्य इथं शिक्षण घेतात, वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये घेतात आणि खासकर कोचिंग क्लासेसचा जमाना किंवा जे पर्व आता चालू झालेलं आपल्याला दिसतं की शाळा कॉलेजेस हे ओस पडले, ॲडमिशन्स असतात आणि आपले मुलं असतात कुठंतरी कोचिंग क्लासेसला. शाळा कॉलेजेसमध्ये नियमावली गेली अनेक वर्ष दशकांपासून चालत आलेली आहे, पण तशी कोचिंग क्लासेसमध्ये आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळे ह्या कोचिंग क्लासेसला सुद्धा आपण व्यवस्थित नियमाखाली आणणं गरजेचं आहे आणि याकडं आम्ही शासनाचं लक्ष वेधून घेणार आहोत की ही नियमावली लवकरात लवकर लागू कशी होईल. या घटनेकडं जास्तीत जास्त गांभीर्याने ह्या प्रकरणामुळे आता इथून पुढे मागच्या काही ह्या प्रकरणात संबंधित पालकांचं जेव्हा बोलणं झालं त्यांचं असं म्हणणं होतं की हे जवळपास 10-12 महिन्यांपासून हा प्रकार चालू होता, पण विद्यार्थ्यांमध्ये अशी चर्चा होती की जे क्लास मालक आहेत ते मोठे लोक आहेत, त्यांचे मोठे कनेक्शन्स आहेत आणि त्यामुळं आपण कुठं तक्रार केली तर त्याची दाद कोणी घेणार नाही किंवा त्यांना भीती होती जीवाची आणि स्वतःच्या करिअरची, म्हणून तक्रार द्यायला एवढा उशीर झाला. जवळपास 10 महिने 12 महिने या पीडितांनी हे सगळं सहन केलं आहे आणि एका व्यक्तीचं आज हे समोर आलं. असे किती होऊन गेले हे आपल्याला माहिती नाही. म्हणून नियम, कायदे, CCTV कंट्रोल हे सगळं शासनाने बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी पोलीस यंत्रणा आहे आमच्या मार्फत किंवा आपल्या मीडिया मार्फत ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्या व्यक्तीमार्फत आपण प्रशासनाला जर बोललं तर SP साहेबांनी ह्याच्याकडे भूमिका घेतलेली आहे. आज पालकमंत्री सुद्धा बीड शहर आणि जिल्हा कसा सुधरेल, कसा शांतता सुव्यवस्था इथं राहील यासाठी प्रयत्न करतात आणि अशा वेळेस तुम्ही जर समोर आले तर तुमची आयडेंटिटी बाहेर न येऊ देता तर ते नेहमीच त्यांच्यासोबत असतात, त्यांचे कामं बघतात. तर ह्या गोष्टीमध्ये त्यांनी त्यांचा सपोर्ट घेतला असेल. आता हा पोलिसांचं काम आहे की पाहणं की यांचे काय फोन कॉल झाले त्यावेळेसचे, गुन्हा नोंद झाल्यावर कुणाला संबंधित लोकप्रतिनिधींनी आणि आरोपींनी कॉल केलेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरी गेले होते का नाही याचा तपास करणं, त्याचे पुरावे जोडणं, हे सगळं पोलीस यंत्रणेचं काम आहे. माहिती आम्हाला जी भेटती आहे ती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. यावरच लक्ष. आता कोणी कुणासोबतही आजकाल जाऊन फोटो काढतो. आपण पाहिलं प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, मोबाईलमध्ये प्रत्येकाचे कॅमेरे, कोणी कुणासोबतही फोटो काढतो. आता आमच्यासोबत अनेक कार्यक्रमामध्ये अनेक लोक असतात, त्यांचे आमच्यासोबतही फोटो असतील, कदाचित यांचे सुद्धा असतील. तर त्याचा अर्थ असा नाही की आम्ही अशा घटनेला राजकीय पाठबळ त्यांना द्यावं, त्यांना फरार होण्यात मदत करावी. माझा आरोप हा आहे की या घटनेनंतर ते लोकप्रतिनिधीच्या घरी फोन लावून जातातच कसं काय, त्यांचे PA तिथं असतात कसं काय, त्यांचे फोन कॉल कुणाला झाले हे बघणं गरजेचं आहे. बोलणं झालेलं आहे आणि संबंधिताला न्याय भेटणार, त्याला भेटून देणार याची आम्ही दक्षता घेऊ असं ग्वाही मी त्यांना दिलेली आहे. कुटुंब आता काही समोर येण्याच्या परिस्थितीत नाही आणि अशा वेळेस मुलीला सुद्धा डिप्रेशन येणं साहजिक आहे आणि त्यामुळं मीडिया ट्रायल त्या परिवाराचं होऊ नये असं आम्हाला सुद्धा वाटतं की आपण त्यांना धीर देणं गरजेचं आहे. त्यांचा लढा हा तुमचा आमचा सर्वांचा लढा आहे, म्हणून आपल्याला त्या दृष्टीकोनातून बीडचे पालक मी आज SP साहेबांकडनं सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली, कुटुंबियाकडनं माहिती घेतलेली आहे आणि आज संध्याकाळी पालकमंत्री दादा यांच्याशी मी संध्याकाळपर्यंत बोलेल आणि ते सुद्धा या घटनेमध्ये लक्ष घालतील. नक्कीच त्यासोबतच जे जिल्ह्यातील इतर मंत्री आणि आमदार आहेत त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करून हा न्याय कसा भेटेल, गृहविभागाकडं दाद मागून या सगळ्या प्रकरणाची चौकशी कशी होईल हे आम्हाला पाहावं लागेल. कारण का हा जो संबंधित व्यक्ती आहे ज्यांच्यावर आरोप झालेला आहे त्यांनी अनेक लहान मोठे क्लासेस, गोरगरिबाचे मुलं जिथं कमी फीजमध्ये शिकतात असे क्लासेस चालकांना सुद्धा खूप त्रास गेल्या काही वर्षांमध्ये दिलेला आहे. त्यांचे क्लासेस बंद पाडलेले आहेत. त्यासोबतच जमीन व्यवहारात सुद्धा मोठा घोटाळा त्यांनी केल्याचे अनेक आमच्याकडं आत्तापर्यंत तक्रारी आल्यात. पण त्या दृष्टिकोनातून हा जो क्लासेसच्या माध्यमातून जी माया गोळा केली ती गुन्हेगारीत आता कन्वर्ट होत असेल तर ह्याची सगळी चौकशी करून त्यामध्ये आर्थिक व्यवहार काय काय त्यांचे आहेत, बँकिंग सेक्टरमध्ये ते लोक आता जात आहेत,
ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी ईडी मार्फत सुद्धा व्हावी, जेणेकरून ही मस्ती त्यांची झेलली पाहिजे असा माझा स्पष्ट मत आहे. त्यासोबतच ते काही शाळा चालवतात, ती शाळासुद्धा रेड झोनमध्ये असल्याची तक्रार आलेली आहे. याचीसुद्धा तपासणी करून नक्की आपल्याला नियम काय आहेत ते माहिती घेऊन नियमाखाली ह्या अशा लोकांना आपल्याला आणायचं. आपण म्हणतो की काय म्हणतोय कुणाबद्दल याच्यापेक्षा जो आरोपी आहे तो वाचू नये हे, कारण का कृत्य करणारा जर हे कृत्य झालंय तर हे तुम्हाला आम्हाला कोणत्याच समाजात पटण्यासारखं नाही. त्याच्यामुळं हा आरोपी वाचू नये. बाकी ते कुणाशी संबंधित का असेल, पण ते संबंध हे पाठबळात बदलू नये यासाठी तुम्हाला आम्हाला लक्ष द्यावं. आपण एवढं मोठं शिक्षण क्षेत्रात काम करत आहे आणि हे जे क्लासेस आहेत त्यांच्याकडे आज नाही म्हणलं तरी 4-5 हजार विद्यार्थी आहेत. या पालकांनी मेहनत करून कष्ट करून ती फीज भरली. आज त्या मुलांचं 2 दिवसापासून कोचिंग बंद आहे आणि कॉलेजही सुरू नाहीत. हे मुलं आज अभ्यासापासून वंचित होत आहेत. यामध्ये काही मध्यस्थी मार्ग अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. आता ज्या मुलांचे ह्यांच्या शाळा आहेत, यांचे कोचिंग आहे, तिथं ॲडमिशन आहे, त्यांचं एक सेकंद 1 मिनिट हा महत्त्वाचा असतो 11वी आणि 12वीचा. तर त्यांना त्वरित इतर क्लासेसमध्ये शिफ्ट करणं, त्यांची जी काही फीज आहे ते ह्या मॅनेजमेंटकडनं काढून नंतर तुम्ही त्यांना कधी पुढच्या क्लासेसला किंवा त्या कॉलेजला, पण त्यांचं शिक्षण ह्या विद्यार्थिनीचं आणि त्यांच्यासोबत जेवढे ॲडमिशन्स येते ते पैसे आणि त्यांचा वेळ वाया न जाऊ देता लवकरात लवकर त्यांना कुठेतरी ट्रान्सफर करणं, त्यांना चांगली कोचिंग उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे शासनातलं आम्ही यात लक्ष घालायला हवं. पालकमंत्री आदरणीय दादांना सुद्धा या गोष्टीची कल्पना दिल्यानंतर ते तशा सूचना खाली प्रशासनाला देतील हा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि जी ही घटना झाली याच्यामुळे इतर सर्व शहर असेल, ग्रामीण असेल, या भागातले सुद्धा पालक आज भयभीत आहे. तर याच्यामुळे चांगली नियमावली जर इथून पुढं आली तर व्यवस्थित शिक्षण भेटेल, जेणेकरून सगळे शिक्षक खराब आहेत असं नाही, बहुतांश चांगलेच असतात. पण नियमावली असली तर ते पालक आहेत त्यांना तरी घरी बसून शांतता त्यांच्या डोक्याला राहील की आपले सेफ आहेत मुलं, शिक्षण घेत आहेत व्यवस्थित जागी, त्यांच्यावर लक्ष आहे आणि शासनाच्या कंट्रोलमध्ये. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.